ज्यावेळी आपण इलेक्ट्रिक व्हेकल सुरू केले त्यावेळी लिथियम आयन बॅटरीचा भाव पर किलोवॅट पर अवर $150 होता आणि आता आपल्या देशामध्ये लिथियम आयन बॅटरीचा भाव $110 ते $115 पर किलोवॅट पर अवर आलेला आहे. आणि आता आपण मोठ्या प्रोडक्शन सुरू करतो. आपल्याला जम्मूच्या क्षेत्रामध्ये लिथियमच्या माहिती मिळालेल्या आणि जगातलं 6% रिझर्व किती आहे त्याला सगळ्या परवानग्या लवकर मिळाल्या. आपल्या देशाला 1200 टन लिथियम आयन दरवर्षी लागतात आणि म्हणून ज्या दिवशी आता लवकरच आपण $100 पर किलोवॅट पर अवर लिथियम आयनची किंमत येईल आणि आपल्या पेट्रोल डिझेलची गाडी आणि इलेक्ट्रिक कार बस स्कूटर आणि ट्रक याची किंमत आणि बस किंमत समान आहे सेम है. तो दिवस आता दूर नहीं है. उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक. हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो. अब की बार वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार. दूसरी गोष्ट पॉवर मध्ये आज आपल्याकडे थर्मल पॉवर करण्यामध्ये प्रदूषणाची समस्या त्यामुळे हायड्रो पॉवर सोलर पॉवर आपण द्यायला जिओ थर्मल पॉवरवर रिसर्च सुरू आहे. त्याचबरोबर थर्मल पॉवर आपल्याला यूज करावी लागणार त्याशिवाय पर्याय नाही. आपल्या पॉवर बास्केटमध्ये आता 40% पॉवर सोलर आहे आणि 2070 पर्यंत आपली 70% पॉवर ही सोलर पॉवर आणि झिरो इमिशनकडे आपण जाणार आहोत. त्यामुळे डिझेलच्या बाबतीत आणि फ्युएलच्या बाबतीत आपण ग्रीन एनर्जीवर प्राधान्य दिलेलं आहे. आता ग्रीन फ्युएलवर ग्लोबल अलायन्सची कमिटीची झाली आहे आणि कोल्हापूर हे साखर कारखान्याचं बाहेर आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये इथेनॉलची इकॉनॉमी 2 लाख कोटी रुपयाची करायचं आपण ठरवलं आहे आणि मला विश्वास आहे की याचा बेनिफिट नक्की या भागातल्या लोकांना मिळेल, शेतकऱ्यांना मिळेल आणि आवड देखील. भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल. हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो. अब की बार वी गॉट एसी स्टेबलाइजर का चमत्कार. आता आपल्याकडे पॉवर आपण मोटर कनेक्ट करतो. प्रॉब्लेम डिस्ट्रीब्युशन आणि ट्रान्समिशन आहे. जसे आपण रस्ते बीओटीवर काढले तसे आता ट्रान्समिशन लाईन आपण मॉनिटाईज करतो की कोणी या लाईनकडून वीज पाठवा, 20 पैसे 25 पैसे मिळते आणि त्यामुळे आता ट्रान्समिशन लाईनमध्ये पॉवर पब्लिक प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट करणार आणि येणाऱ्या काळामध्ये आपण घराघरावर सोलर लावणार, शेतकऱ्याला सोलर पंप देणार आणि आता सोलर मी आता दिव्यांगांकरता किंवा सेवेचं काम खूप करतो. मी आता आपल्या एमएससीबीच्या विशाखापट्टणमच्या याच्यात ट्रायसिकल तयार केलं सोलरवर आणि त्या ट्रायसिकल स्कूटर मी आत्ता 100 दिव्यांगांना वाटल्या आणि वाशिममध्ये जो ॲस्परंट डिस्ट्रिक्ट आहे आपला महाराष्ट्रातला त्या जिल्ह्यात आता मी याचे इक्विपमेंट तयार करण्याचे युनिट सुरू करायच्या मागे आहे कारण तिथल्या 2000 मुलांना रोजगार मिळेल. त्यामुळे आपण चिंता करू नका. पॉवर पण जनरेट होईल आणि फ्युएलमध्ये आज 16 लाख कोटी रुपयाचं आपलं फॉसिल फ्युएलचं इम्पोर्ट आहे. इम्पोर्ट सबस्टिट्यूट, कॉस्ट इफेक्टिव्ह, पोल्युशन फ्री आणि इंडिजिनियस. मी 5 वर्षात तुम्हाला सांगतो हे पेट्रोल आणि डिझेलचे पंप मुन्नाची माफी मागून सांगतो हे बंद पडतील. हे बंद करणं माझं स्वप्न आहे. हे पंप बंद पडतील आणि शेतकऱ्यांनी तयार केलेलं इथेनॉल त्याच्यावर गाड्या चालतील आणि भविष्यातलं फ्युएल आहे हायड्रोजन. कोल्हापूर जिल्ह्याला हायड्रोजन हब बनवा. पेट्रोलियमपासून तयार होणारा ब्राऊन हायड्रोजन, कोळशापासून तयार होणारा ब्लॅक हायड्रोजन आणि पाण्यापासून आणि बायोमासपासून आणि म्युनिसिपल सॅग्रिगेटेड ऑर्गॅनिक वेस्टपासून तयार होणारा ग्रीन हायड्रोजन